नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया आपण मांढर देवीची काळूबाईची संपूर्ण माहिती आणि जागृत देवीचे स्थान. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 5,000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाईभोर खंडाळा या 3 तालुक्याच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेली आहे. मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे. या पर्वताला मांडरगड असे म्हणतात. येथे साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाऊ शकतो. तसेच शिरवळवरून लोहम झगळवाडीतून पाऊलवाट आहे, तेथून देखील येथे जाऊ शकतो. येथे मध्ये म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे. याच बाजूस मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर देखील आहे. तिथे तिला मंडी आई असे म्हणतात. यासमोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे. हे देवींचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून आली नाही. मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4,650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे. ते साताऱ्याहून 20 किमी अंतरावर मांढरदेवी काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळ आहे. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे. मांढरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे. देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे. मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात. देवीचे वाहन सिंह आहे. देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्यांचा वध केला आणि विजय मिळविला. त्या प्रीत्यर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवी आईचे देव्हारे घेऊन मांढरगडावर येतात. देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात. हा छबिना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. या संदर्भात आख्यायिका आहे की सत युगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यसिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्यांचा संहार करण्यासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधांसाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले
आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यसुरांचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्यांचे रक्तप्राशन केले. अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाखासुरांचा वध केला आणि नंतर कैलासावर मांडरगड डोंगरावर चढून गेली. नंतर भाविकांसाठी इथे स्थापना झाली. मांडरच्या आईच्या नावाने चांग भलं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.